माझा नाद खुळा हाय तुला अशी मी सोडणार नाही. माझा नाद खुळा हाय तुला अशी मी सोडणार नाही. माझा नाद खुळा हाय तुला अशी सोडणार नाही. माझा नाद खुळा हाय तुला अशी मी सोडणार नाही. माझा नाद खुळा हाय तुला अशी मी सोडणार नाही. आत्ता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिलास तो इंस्टाग्राम रील्समध्ये खूपच ट्रेंडला चालला आहे. तशाही DJ रिमॅक्स व्हिडिओ आहे ते इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललेले आहेत. तुमच्या सर्वांच्या कमेंटसुद्धा येत होत्या की अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तो त्याचं टोटल पाहिजे तर आपण आणलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण VN ॲप्लिकेशनमधून क्रिएट केलेला आहे. तुम्ही पण अशा हा व्हिडिओ आहे तो एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता. हा जो व्हिडिओ आहे तो खूपच शॉर्ट असेल म्हणजे 1-2 मिनिटाचा असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती तुम्हाला टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. तर आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं VN ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर वरती तुम्हाला QR कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी जो QR कोड दिला आहे मटेरियलमध्ये तो सिम्पली ते सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे आपला जो प्रोजेक्ट आहे इथे ओपन होऊन जाईल. आपला म्हणजे आपण स्वतः क्रिएट केलेला हा जो प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली ते यूज टेम्पलेटच्या जागेवर तुमचा डाउनलोडचा ऑप्शन असेल डाउनलोड करून घ्यायचा. हा जो प्रोजेक्ट आहे तो डाउनलोड केल्यानंतर सिम्पली यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे कशा प्रकारे फोटो ॲड करायचे ते. तर इथे आपण नाही ना पहिल्यांदा एक फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण फोटो सिलेक्ट करून घेऊया. हा ओके हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्या आता काय करायचं आहे तुमचे जे फोटो असतील इथून सिलेक्ट करायचे ते दुसरा फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया. हा त्याच्यानंतर पुन्हा एक हा घेऊया. हा एक घेऊया. त्याच्यानंतर हा एक घेऊया. त्याच्यानंतर हा त्याच्या अशा प्रकारे इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल की इथे प्रेमी आहे तो कसा झाला आहे. तुमचे फोटो सर्व व्यवस्थित बसलेले आहेत का कोणता फोटो म्हणजे वेगळा झाला आहे का नीट नाही बसला ते इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं हा जो व्हिडिओ आहे ते आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे म्हणजे बांधाचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे पण येतं तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ठेवायची इथून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. हे 100 झाल्यानंतर इथून तुमचा व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. आणि लगेच जाऊन तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या इंस्टाग्रामला सोडू शकता रील्समध्ये.